नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात 25 मिनिटं 50 बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर नोंदवला जाईल. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा देशाला पुढील 5 वर्षांची दिशा देणारा अर्थसंकल्प असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या 3 वर्षात 8% वाढ झाली आहे. मी जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणारच असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला. जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना केलं. पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया. 2029ला जे करायचे ते करा, तोवर देशासाठी काम करा असं मोदी म्हणाले. संसदेत आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीट परीक्षा, दहशतवादी हल्ले यावरती प्रश्न विचारणार आहोत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडिंग होत नाही असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. महायुती विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्केंनी दिली. निवडणुकीनंतर शिंदेच मुख्यमंत्री असतील असा दावा नरेश म्हस्केंनी केला. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहांनी केली होती. पण ज्या नेत्यांमुळे शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजपसोबत आहेत असा पलटवार संजय राऊतांनी केला. फडणवीसांचा विधानसभा निवडणुकीत नागपुरात पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले. माझी लाडकी बहीण योजनेचा विरोधकांनी धसका घेतला असा खोचक टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला. विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. एकीकडे योजनेविरोधात योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे चांगली योजना आहे म्हणून जनतेसमोर जायचं असा प्रकार सुरू असल्याची टीका चाकणकरांनी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. यावेळी 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना त्या भेटी देणार आहेत. यावेळी त्या पुणे, मुंबईसह कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात दौरा करतील. उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत. सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवपुष्प फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 5,000 युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना कार्यक्रमातच नियुक्तीपत्र देण्यात आलं. बीडच्या माजल गावात शेतकरी पुत्रांनो कोथिंबीरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या शुभेच्छा दिल्यात. राजवाडी इथले शेतकरी राहुल नवले यांनी शुभेच्छा देत शेतकऱ्यांसंदर्भात हिताचे निर्णय घ्यावेत अशी आशा व्यक्त केली. नाशिकमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकतायत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी त्यांना गुलाबाचं फूल देऊन खास शुभेच्छा दिल्या. अजितदादांनी ट्विट करत पत्नीचे आभार मानलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जन्मदिनाची सुरुवात रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनानं केली. त्यानंतर ते अहिल्यानगर दौऱ्यासाठी रवाना झालेत. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेत. अजित पवार भावी मुख्यमंत्री असा आशय बॅनरवरती लिहिण्यात आलाय. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीची महाआरती करत अभिषेक घातला. अजितदादा मुख्यमंत्री होऊ देत असं साकडं तुळजाभवानी चरणी घालण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असं सदिच्छा ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं. विकास हेच आमचं ध्येय असून सरकारनं वेगवेगळ्या चांगल्या योजना आणल्यात असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तुम्ही मला कायम निवडून द्या, मी कायम योजना आणेन. हा चुनावी जुमला नाही, हा अजित पवारचा वादा आहे असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती बौद्ध भिक्षूंना चिवरदान करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीक्षाभूमी परिसरात वृक्षारोपण केलं.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली। सरकारी योजनांचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्यानं अधिकारी व्यस्त असतानाच विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी शासनाकडे खेटे मारतायत आणि त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कैलास पाटील यांनी केली। मनोज जरांगेंची मराठ्यांना मदत करण्याची भावना नाही, मराठा आणि ओबीसींमधील शांतता भंग करण्याचा त्यांचा उद्देश आहे असा आरोप भाजपच्या परिणय फुके यांनी केला। जरांगे लोकप्रियतेसाठी असंवैधानिक मागणी करतायत अशी टीका देखील फुके यांनी केली। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवरती हल्लाबोल केला। सरकारला सध्या मराठ्यांची गरज नाही, त्यामुळे ते आमच्याशी संपर्क करत नाहीत, ते फक्त भुजबळांशी चर्चा करतात असा हल्लाबोल जरांगेंनी सरकारवर केला। तर महायुती आणि महाविकास आघाडीला मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही असं देखील जरांगे म्हणाले। तर ओबीसी संघटनांचं भुजबळांशिवाय पान हलत नाही, भुजबळांना राज्यामध्ये दंगली घडवायची आहेत असा हल्लाबोल जरांगेंनी केला। मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण केलेले जरांगे यांची वक्तव्य सध्या घटनाविरोधी असल्याचं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवरती टीका केली। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवंय, त्यामुळे आजपासून ओबीसींची ओबीसी बचाव जनाक्रोश यात्रा निघते असंही ते म्हणाले। आजपासून ओबीसी बचाव जनाक्रोश यात्रेचा पहिला टप्पा सुरू होतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यात्रेचं नेतृत्व करणार आहेत। जालन्याच्या अंबड तालुक्यातील दोदडगाव इथे मंडल स्तंभाला अभिवादन करून यात्रेला सुरुवात करतील। लक्ष्मण हाकेंसारखे हजारो कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत, जे रस्त्यावरती उतरून आपलं म्हणणं सरकारसमोर मांडतील असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलं। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू आहे, म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही तायवाडे म्हणाले। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता महामार्गाच्या उड्डाणपुलावरती मोठं भगदाड पडलंय। नव्यानंच तयार करण्यात आलेल्या पुलावरती भगदाड पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यामुळे आता या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। नाशिक शहरातील नवीन नाशिक या परिसरातील रायगड चौक या भागात गढूळ पाणी पुरवठा केला जातोय। या पाण्यात जंतुनाशक किडे सुद्धा आहेत आणि मागील काही दिवसांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जून महिन्यात डेंग्यूनं डोकं वर काढलं होतं, त्यामुळे जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यू बाधित झाल्याची माहिती समोर आली। त्यातील 38 रुग्णांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीनं डेंग्यूसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। जळगावातील नियमित ऑडिट न करणाऱ्या 112 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेनं नोटीसा बजावल्या आहेत। ग्रामपंचायतींच्या विद्यमान आणि माजी अशा सर्व ग्रामसेवकांना याबाबतचा खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। खुलासा न केल्यास ग्रामसेवकांवरती कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटीशीतून देण्यात आलाय। हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अनोरे गावात तब्बल 2 वर्षांपासून कोरडी ठाक पडलेली 700 फूट खोल बोरवेलला अचानक पाणी आलंय। बोरवेल अचानक ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांचं ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं। नाशिकच्या वणी शहरात नळाला मलमूत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली। या संदर्भात मनसेनं वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावरती तोडगा न काढल्यास गंभीर प्रश्न निर्माण होतील आणि त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेनं दिला। मुंबईतल्या मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। एका ऑडी कारनं 2 रिक्षाचालकांना धडक दिली, यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत। एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय। पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। एका भरधाव कारनं रस्त्याच्या कोपऱ्यातून चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली। महिलेला धडक दिल्यानंतर कार चालक फरार झालाय। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तक्रार दाखल करण्यात आली। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरची पोलीस कोठडी आज संपतीये। पुणे ग्रामीण पोलीस आज मनोरमा खेडकरला कोर्टात हजर करणार आहेत आणि पोलिसांकडून 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे। पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी दणका दिला। पाहिने धबधबा परिसरात धुडगूस घालणाऱ्या 11 जणांवरती कारवाई करत पोलिसांनी 73,000चा दंड वसूल केला। पार्टीसाठी पैसे नव्हते म्हणून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। 10 दुचाकी जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली। त्यांचा साथीदार असणारा 3रा आरोपी मात्र अद्याप फरार आहे। पोलिसांकडून त्याचाही शोध सुरू आहे।
अहमदनगरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावातील रस्त्याचं काम सुरू असताना घरासमोर मुरुम का टाकला याचा जाब विचारत एका व्यक्तीनं सरपंचावर कोयत्यानं हल्ला केला. या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमधील शिरूरच्या बेपत्ता व्यक्तीचा फोटो होता. या प्रकरणी बेपत्ता वृद्धाला शोधण्यासाठी पोलिसांची 2 पथकं पंढरपूर, आळंदी आणि अन्य धार्मिक स्थळांवरती रवाना झाली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एक मालवाहू ट्रक उलटला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून या घाटातील गेल्या महिनाभरातला हा तिसरा मोठा अपघात आहे. रायगडमधील सावरोली खारपाडा रस्त्यावरती एका केमिकल गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला. या अपघातामध्ये काही सिलेंडर लीक झाले असून हे सिलेंडर मॅन्युअली बंद करण्यात आले. सर्व यंत्रणा घटनास्थळी सज्ज असून पुढील अनर्थ घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात रविवारी मध्यरात्री गॅस टँकर उलटला. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गॅस टँकर घाटाच्या संरक्षक भिंतीला धडकला. 2 क्रेनच्या साहाय्यानं या टँकरला सुरक्षितरित्या हलवण्याचं काम सुरू आहे. सावंतवाडीतील ओटवणे गावातील तिघांना अळंबी खाल्ल्यानं विषबाधा झाली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं रावेर बस आगारातील बस रावेरकडे परतत असताना मोरगाव रस्त्यावर बस रस्त्याच्या कडेला उतरली. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि विद्यार्थी होते. मात्र चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईतल्या समुद्रांना मोठी भरती आली आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे नागरिकांना समुद्र परिसरात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वसईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एव्हरशाईन रस्ता पाण्याखाली गेलाय. मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यानं पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. विरारमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पूर्वेकडील मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेत पाणी साचलंय. शाळेच्या प्रांगणात पाणी साचल्यामुळे चिमुकल्यांनी या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत केली. डहाणू परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे डहाणूकरांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं काही अंशी उसंत घेतली. मात्र अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे वाघोटन नदीला पूर येऊन त्याचा फटका खारेपाटण गावाला बसलाय. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर तापोळा या मार्गावरती दरड कोसळली. वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कालव्याला फटका बसलाय. राधानगरीतील माझगाव येथील डावा कालवा खचलाय आणि डावा कालवा 50 ते 60 फूट अंतरावरती खचलाय. सांगलीतील शिराळा तालुक्यात धुवाधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे मणदूर येथील फरशी पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सांगली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतीये. त्यामुळे सांगलीच्या कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रज बंधारे पाण्याखाली गेलेत. तर पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा सुद्धा पाण्याखाली गेल्यानं बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. चांदोली धरण 78% भरल्यानं पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कृष्णा आणि पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीवरून वाहते. कर्नाटकच्या अलमटी धरणातून सध्या 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही सरकार समन्वय साधून पाणी सोडत आहेत. कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीचं पाणी 39 फुटांवरती आलं असून जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत. प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून अनेक नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील किरदुल इथला तलाव ओव्हरफ्लो झाला. अचानक ते पाणी संपूर्ण गावात शिरलं. गावातले रस्ते जलमय झाले. त्यात अनेक वाहनं वाहून गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदीच्या पुरानं नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान झालंय. पुराचं पाणी शेतात शिरून मूल शहराच्या वेशीपर्यंत आलं. पुराची स्थिती दाखवणारी दृश्य तेजस चौखुंडे नावाच्या युवकानं ड्रोनद्वारे टिपली.
गेल्या 3 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या गाढवी नदीला पूर आलाय. बोरी येथील पुलावरून पुराचं पाणी वाहते, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊयात.